युक्रेनचे मॉस्कोवर पुन्हा हल्ले, सर्वात मोठ्या ऑइल रिफायनरीवर हजारो ड्रोन डागले, हल्ले सुरूच राहतील, झेलेन्स्की यांचा इशारा. अमेरिका इराण शांतता करारावर ट्रम्प आणि इराणचे राष्ट्रपती पेजेकिशान यांची सही, पुढील चर्चा सुरूच राहणार, 20 वर्षांचा संघर्ष संपण्याच्या मार्गावर. आमचं ऑपरेशन तुडवा सुरू होणार आहे. काय ऑपरेशन तुडवा? यावेळची बेईमानी महागात पडणार, ऑपरेशन टायगरला ऑपरेशन तुडवानं उत्तर देणार, फुटलेल्या खासदारांना संजय राऊतांचा इशारा. वीज जुगारून बैठकीला गैरहजर असलेल्या 6 खासदारांना ठाकरेंच्या पक्षानं बजावली कारणे दाखवा नोटीस, उत्तर देण्यासाठी दिला 7 दिवसांचा वेळ. ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या षण्मुखानंद सभागृहात वर्धापन दिन सोहळा, खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली अमित शहांची भेट, अर्थ खात्यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. बेस्टला बीएमसी मध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीवरून बेस्ट कृती समिती मध्यरात्री 12 वाजल्यापासून संपावर, बेस्ट बस आणि विद्युत पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता. धाराशिवमध्ये बोगस खतांचा सुळसुळाट, शेतकऱ्यांनी 3 टेम्पो बोगस खत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणून टाकलं, शेतकऱ्यांचा संताप उफाळला. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय बडे मुद्दे आणि एक महत्त्वाची बातमी येते. बेस्ट कृती समिती आज रात्री 12 वाजल्याच्या पासून संपावर जातीये. आज रात्रीपासून बेस्टच्या बस हे काम बंद आंदोलन करणार आहेत. बेस्टला बीएमसी मध्ये समाविष्ट करून घ्यावं ही कृती समितीची प्रमुख मागणी आहे. शशांक राव यांची बेस्ट वर्कर्स युनियन आणि प्रसाद लाड यांची संघटना काम बंद आंदोलनात सहभाग घेणार नाहीये. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रणाली, प्रामुख्यानं गेल्या अनेक वर्षांपासूनची ही मागणी आहे बेस्ट कर्मचाऱ्यांची, पण जर त्यांनी हा संप पुकारला तर मुंबईकरांना किती मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं? मुंबईकरांना नक्कीच काही प्रमाणात त्रास होईल यासाठी, कारण या कृती समितीच्या आजच्या या घोषणेच्या वेळेला बरेच वेटलिस्टचे जे कर्मचारी आहे, म्हणजे भाडे तत्वावर ज्या बसेस घेतलेल्या आहेत त्याचे कर्मचारी सुद्धा या काम बंद आंदोलनामध्ये सहभाग घेणार आहे. कारण त्यांची ही अशी मागणी आहे की गेले काही वर्ष ते सातत्यानं बेस्टच्या भाडे तत्वावरच्या बसेसमध्ये काम करतात, तेव्हा त्यांना सुद्धा बीएमसी कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जावा, त्यांना बेस्टमध्ये सामावून घेतलं जावं. आणि मुळात कृती समितीची प्रमुख मागणी ही आहे की बेस्टला मुंबई महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करून घेतलं गेलं पाहिजे, म्हणजे त्यांचं विलिनीकरण हे बीएमसी मध्ये झालं पाहिजे. या प्रमुख मागणीसाठी आज रात्री 12 वाजेपासून या कृती समिती आणि त्याचे जे कर्मचारी आहेत ते काम बंद आंदोलन करणार आहेत. थोडक्यात संपाची घोषणा एक प्रकारची त्यांनी केलेली आहे. मुख्य म्हणजे त्याचा परिणाम हा सकाळच्या वेळेला जी लोक कामावर जाण्यासाठी निघतात त्यांना याचा फटका नक्कीच बसू शकतो. ज्या भागामध्ये कनेक्टिव्हिटीचा ची अडचण आहे त्या ठिकाणी बेस्टच्या बसेस या मोठ्या प्रमाणावर चालतात, अशा लोकांना उद्या सकाळी नक्कीच या बेस्टच्या काम बंद आंदोलनाचा फटका बसू शकते. धन्यवाद प्रणाली, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर धाराशिवमधून एक महत्त्वाची बातमी आहे. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांनी अभूतपूर्व असा गोंधळ घातलाय. कारण धाराशिवमध्ये बोगस खताचा मोठा साठा शेतकऱ्यांनी जप्त केलाय. 3 टेम्पो खत भरून थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आणून शेतकऱ्यांनी ते टाकलं. शेतकऱ्यांनी ही बोगसगिरी उघड केली आहे आणि ती पाडण्यासाठी स्वतः त्याची खरेदी केली. 5 लाख रुपयांचा खत त्यांनी खरेदी करून ह्या सगळ्यातली जी बोगसगिरी आहे, जी माथ्याला मारली जायची, ती सगळी शेतकऱ्यांनी स्वतः उघडकीस आणली. त्यांनी ओरिजिनल पावती देत नाहीत. आणि मला असं कळालं, कारण बरेच शेतकरी 5 वर्षापासून यांचं जी सुळसुळाट चालू आहे, ही रॅकेट मोठा आहे, ही बारकं रॅकेट नाही. त्यांनी पावत्या का करतात, असं साध्या पावत्या देतात. आणि आता 500 पोत्याची आम्ही मागणी केलो होतो, 50,000 त्यांना फोनपे टाकलेत आणि त्यांनी काय केले, साधी पावती दिलेत, त्यांनी ओरिजिनल पावती दिली नाहीत. काय नाव आहे त्याचं, ओमकार कृषी केंद्र सेवा केंद्र, नळदुर्ग, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. कारण ही नळदुर्गा बी आहे त्याची शाखा आणि अंदुरा बी आहे. माझं म्हणणं एकच आहे, आता ही जी खात आहे
ह्याचा शॅम्पल काढायची बिलकुल गरज नाही. डायरेक्ट त्याच्यावर फौजदारी झाली पाहिजे, त्या दुकानाला सील पडलं पाहिजे. बातमी आहे. नाले सफाईसाठी चक्क बालमजुरांचा वापर होतोय आणि या प्रकरणी कंत्राटदारावर ब्लॅकलिस्टची प्रक्रिया सुरू झालेली आहे. गुन्हा दाखल करणार असल्याचीही मुंबई महापालिका उपायुक्त अभिजित बांगर यांची माहिती आहे. वडाळा पूर्व परिसरात मान्सूनपूर्व नाला सफाईच्या कामासाठी आता बालमजूर काम करतायत असं दृश्य समोर आलं आणि त्यानंतर हा व्हिडिओ समोर आला. कोरबा सर्च पॅन आणि लाल बहादूर शास्त्री नगर परिसरात मोठ्या नाल्याच्या गाळ काढण्याच्या कामामध्ये या अल्पवयीन मुलांचा वापर होतो. प्रत्यक्ष हाताने ते कचरा काढतात असा व्हिडिओ समोर आला आणि त्या ठिकाणी संबंधित ठिकाणी गाळ काढण्यासाठी जेसीबी, पोकलेन यासारख्या यंत्रसामग्रीचा वापर केला जात नाही आणि ही लहान मुलं चक्क नाल्यात उतरून आपले हात त्यात घालून गाळ काढतात हे समोर आलं आणि या प्रकरणी कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करायची ही प्रोसेस महापालिकेकडून सुरू झाली आहे. कंत्राटदाराला फक्त काळ्या यादीतच न टाकता त्याच्यावर बालकामगार कायद्याअंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल करणार अशी भूमिका मुंबई महापालिकेचे उपायुक्त अभिजित बांगर यांनी सभागृहात मांडली आहे. बातमी मोठी आहे, दिलासादायक आहे. मुंबईमध्ये पुढच्या 7 ते 8 दिवसात मुसळधार पाऊस पडणार आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस कोसळेल. वातावरणामध्ये अनुकूल बदल झालेले आहेत. ढगांची घनता वाढल्याचेही संकेत मिळत आहेत. तेव्हा पुढच्या आठवड्याभरामध्ये संपूर्ण महाराष्ट्र मान्सूननं वेढू शकतो असे संकेत मिळत आहेत. आपण पाहतोय खरं तर जूनचा तिसरा आठवडा सुरू झालेला आहे आणि अजूनही पावसाची चिन्ह कुठेच दिसत नाही. मात्र वातावरणामध्ये आता अनुकूल बदल होऊ लागलेले आहेत आणि पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये मुंबईसह इतरही परिसरात कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाचा इशाराही दिला गेलाय. तर मुंबईमध्ये पाणीसाठा आता 9 जुलैपर्यंत नियमित पुरवण्याची शक्यता आहे. चालू पाणीसाठा सध्या 10% वर आहे, त्यामुळे अजूनही 10% पाणी कपात कायमच आहे. मात्र पाऊस अजून लांबला तर 30 जून नंतर पाणी कपात वाढवण्याचीही शक्यता आहे. महापालिकेनं पाण्याचे टँकर पुरवण्याचं नियोजन केलंय आणि त्याचबरोबर हवामान खात्यानं 20 जून नंतर मान्सून सक्रिय होण्याचा इशारा दिलेला आहे. हे दृश्य आपण पाहतोय. मुंबईतला पाणीसाठा आता 10% आलेला आहे. तिसरा आठवडा उलटला तरी सुद्धा आता मान्सून इथं दाखल झालेला नाही. तेव्हा पुढच्या काही दिवसांमध्ये मान्सून दाखल होईल आणि मुंबईतला पाणीसाठा पूर्ववत सुरू होईल असं कळतंय. बदलापूर जवळच्या बारवी धरणामध्ये पाणीसाठा अवघ्या 24% आलाय आणि मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये तब्बल 13% घट नोंदवली गेली. या धरणातनं बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर आणि ठाणे शहरासह MIDC आणि स्टेम प्राधिकरणाला पाणी पुरवठा होतो. मात्र जून महिन्यात पाऊस लांबला, त्यामुळे उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन सुरू केलंय. पाऊस आणखी उशिरा आला तर अनेक शहरांमध्ये आठवड्यातनं 3 दिवस पाणी कपातीची वेळ यायचीही शक्यता व्यक्त केली जाते. तर अंबरनाथ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणामध्ये पाणीसाठ्यानं तळ गाठला. पाणी टंचाईचे संकट अधिकच गडद झालं. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जमिनीला भेगा पडल्या आणि पाण्याची पातळी विक्रमी नीचांकी स्तरावर पोहोचली आहे. परिणामी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे आठवड्यातले 3 दिवस पाणी पुरवठा बंद ठेवायचा निर्णय घेतलाय आणि या धरणातनं अंबरनाथसाठी दररोज 6 MLD पाणी उचललं जातं. मात्र पाऊस लांबला तर शहरासमोर भीषण पाणी टंचाई उभी राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पिंपरी चिंचवडमध्ये काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. शहरात काही ठिकाणी तुरळक झाला तर काही भागामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. पावसाच्या सरी बघून अनेकांना दिलासा आता मिळालेला आहे. मात्र काही मिनिटभर हजेरी लावून पावसानं पुन्हा दडी मारली आहे, त्यामुळे अनेकांचा हिरमोड सुद्धा झाला.